नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो। आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युले घेणार आहोत। पूर्ण बेसिक पासून मी तुम्हाला एक्सपांड कसे करायचं हे सर्व एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 5.1 आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, एकदम बेसिक पासून। तर बघा, मी काही सेकंदात तुम्हाला प्रॅक्टिस सेट 5.1 कसा सोडवायचा हे सांगणार आहे। तर बघा, सूत्र जरी तुम्हाला पाठ नसेल तरी काही अडचण नाही, तुम्ही एकदम सुंदर आणि साध्या पद्धतीने याला सोडवू शकतात। करायचे काय, काहीच नाही। पहिलं इक्वेशन काय दिसतंय ते बघा। पहिलं इक्वेशन दिले तुम्हाला इन ब्रॅकेट a + 2 ब्रॅकेट क्लोज अँड a - 1 ब्रॅकेट क्लोज, राईट। आता सिंपली ह्याला सोडवायचे कसं बघा, ह्या a ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं। a इन ब्रॅकेट a - 1, ओके केलं। सेकंड स्टेप आहे +2 ने सुद्धा ह्या सेकंड ब्रॅकेटलाच काय करायचं, मल्टिप्लाय करायचं। a - 1, राईट क्लियर। आता मल्टिप्लाय करून घ्या। a × a a² मायनस ॲज इट इज a × a प्लस 2 × a 2a प्लस मायनस मायनस 2 × 1 2, राईट। आता बघा, इथे a² ला a² ॲज इट इज, इथं मायनस प्लस 2a मधून एक a गेला, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही। इथं मोठी संख्या कोणती, 2a, 2a ला काय कोणतं चिन्ह आहे, अधिकचं, म्हणून अधिक द्या। 2a मधून एक a गेला, इथं राहिलं a आणि -2 ॲज इट इज, हे झालं तुमचं आन्सर। सूत्र सुद्धा पाठ असण्याची काही सुद्धा गरज नाही। आता बघूया आपण पुढला क्वेश्चन, ओके। पुढला क्वेश्चन काय दिलाय आपल्याला, एकच मिनिट, पुढला क्वेश्चन बघूया आपण, आपल्याला काय दिलाय। राईट। आता मी पुढला क्वेश्चन तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतो। काहीच करायचं नाही बाळांनो, आपल्याला दिलंय काय, अगोदर लिहून घ्या m - 4 सेकंड ब्रॅकेट m + 6, राईट। एकदम बेसिक पासून, सूत्राची सुद्धा आपल्याला गरज लागणार नाही। बघा, इथे m ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचे, -4 ने सुद्धा सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचे, राईट। घेतला बघा। आता आपण गुणून घेऊ, मल्टिप्लाय करून घेऊ, m × m m² आलं, m × m m² प्लस ॲज इट इज m × 6 6m मायनस ॲज इट इज 4 × m 4m मायनस प्लस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस 4 × 6 = 24 4 × 6 = 24 आलेला आहे। पुढे m² ॲज इट इज प्लस मायनस मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह, 6m मधून 4m गेले, 2m राहिले, -24 या पद्धतीने। आपण दुसरा क्वेश्चन बघूया। दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, ओके। दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, एकच मिनिट बघा। दुसरा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, ओके, सॉरी, तिसरा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, ओके। हा क्वेश्चन नंबर 3 कसा सोडवायचा बघा, इकडे लक्ष द्या। p + 8 सेकंड ब्रॅकेट मध्ये p - 3 आताच्या पद्धतीनेच करा, तुमच्याकडे सूत्र नसले तरी चालतंय। p इन ब्रॅकेट +8 इन ब्रॅकेट सेकंड नंबर p - 3, राईट। पुढे नेक्स्ट स्टेप काय सांगते, या p ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा p - 3 ला, आणि +8 ने सुद्धा सेकंड ब्रॅकेटला काय करायचे, मल्टिप्लाय करायचे। आता सिंपली p × p² येणार आहे, मायनस ॲज इट इज p × 3 3p प्लस 8 × p 8p प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस 8 3 24। पुढे p² ॲज इट इज मायनस प्लस बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, आणि मायनस प्लस बेरजे किंवा वजाबाकीमध्ये मायनस होत असते। 8p मधून 3p गेले, 5p 5p -24 हे तुमचं आन्सर आलेलं आहे। आपण पुढल्या क्वेश्चनकडे वळणार आहोत। बघा, पुढला क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, ओके। मी हाच क्वेश्चन इथे घेणार आहे खाली, ओके। हाच क्वेश्चन मी काय करणार आहे, इथे खाली घेणार आहे, बघा।
5th नंबरचा क्वेश्चन मी खाली समजून सांगणार आहे तुम्हाला. ओके, आपण आता सध्या हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय. एकच मिनिट. बघा, आता 4th नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, सिंपली सोडवायचं आपल्याला एकदम सोप्या भाषेमध्ये. 13 अधिक x दिलेला आहे आणि 13 वजा x दिलेला आहे. करून टाका. 13 ने हा पूर्ण कंसाला गुणायचे. 13 इन ब्रॅकेट 13 मायनस x प्लस x इन ब्रॅकेट 13 मायनस x. म्हणजे आपण काय करतो, पहिल्या संख्येने हा पूर्ण पुढल्या कंसाला पूर्ण या संख्येने आपण गुणतो. पुन्हा x ने सुद्धा या पूर्ण कंसाला आपण काय करतो, गुणून घेतो. बघा, मग गुणून घ्या. 13 गुणिले 13 169 मीन्स 169 मायनस 13 इंटू x 13x प्लस x इंटू 13 13x प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस x इंटू x x स्क्वेअर. ओके, 169 as it is plus 36 plus minus 13x plus 13x get cancel minus x square राहिलं. आणि जर ह्याला पुढे होऊन जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस 169 सुद्धा ह्याला लिहू शकता. ओके, या पद्धतीने. पुढलं आपल्याला गणित पाहायचंय 5th नंबरचं. बघा, 5th नंबरचं एक्झाम्पल मी घेतोय. काय दिलंय बघा, 5th नंबरचं एक्झाम्पल आहे तुम्हाला. in bracket 3x plus 4y second bracket 3x plus 5y. राईट. आता याला सुद्धा सोडवायचंय. पहिल्या संख्येने पूर्ण ब्रॅकेटला गुणून घ्या. दुसऱ्या 3x इन ब्रॅकेट 3x प्लस 5y सेकंड प्लस 4y ने सुद्धा प्लस 4y ने सुद्धा काय करायचं, ह्याला गुणून घ्यायचं. 3x प्लस 5y. राईट. मी काय करायला, ह्या 4 ने सुद्धा ह्याला गुणले आणि ह्या 3x ने सुद्धा काय केले, या पूर्ण ब्रॅकेटला गुणून घेतले. चला, तर 3x इंटू 3x 9x स्क्वेअर प्लस 3x इंटू 5y प्लस ॲज इट इज, राईट, प्लस ॲज इट इज 15xy प्लस ॲज इट इज 4y इंटू 3x 4 3 जा 12y किंवा x किंवा xy प्लस ॲज इट इज प्लस 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 4 5 जा 20 y इंटू y स्क्वेअर. ओके, 4 इंटू 5 20 आणि y इंटू y स्क्वेअर. पुढे नेक्स्ट इज 9x स्क्वेअर ॲज इट इज प्लस 15x प्लस 12xy प्लस 27xy and plus 20y स्क्वेअर ॲज इट इज. दिस इज युअर आन्सर. आता पुढे आपण अजून काही एक्झाम्पल पाहणार आहोत. बघा, 6 नंबरचं एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला बघूया आपण. बघा, इन ब्रॅकेट 9x मायनस 5t नेक्स्ट इज 9x प्लस 3t. ओके, आता काय करायचं, बघा, ह्या 9x ने हा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 9x इन ब्रॅकेट 9x प्लस 3t सेकंड मायनस 5t. या मायनस 5t ने सुद्धा पूर्ण ह्या ब्रॅकेटला नेक्स्ट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. बघा, 9 गुणिले 9 करा 81 x गुणिले x x स्क्वेअर प्लस 9 त्रिक 27 xt मायनस 9 5 45 मीन्स 45 tx किंवा xt करा. tx किंवा xt काही केलं तरी चालतंय. मायनस प्लस मायनस 5 3 जा 15 t इंटू t स्क्वेअर 81 x स्क्वेअर ॲज इट इज प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबर साईन 45 मधून 7 घालवायचे आपल्याला. 45 मधून किती घालवायचे, सॉरी 27. इथून 15 मधून 7 गेले 8, 3 मधून 2 गेले 1, 18xt. किती राहिले, 18xt मायनस 15t स्क्वेअर ॲज इट इज. आपण पुढला क्वेश्चन बघूया 7 नंबरचा. आणि
मी हा 9वा क्वेश्चन पुढे तुम्हाला समजून सांगणार आहे. ओके, 9वा क्वेश्चन मी पुढे समजून सांगणार आहे तुम्हाला खाली. ओके, बघा एकच मिनिट. बघा आपण 7 नंबरच्या क्वेश्चन कडे वळणार आहोत. 7 नंबरच्या काय दिलाय 7 नंबरचा क्वेश्चन बघा. in bracket m plus 2 by 3 in second bracket m minus 7 by 3. मला सूत्राची सुद्धा गरज आहे बाळांनो, तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं सोडवू शकता. आता m ने हा पूर्ण मल्टिप्लाय ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या पहिल्यांदा. m इन ब्रॅकेट m minus 7 upon 3 सेकंड इज अ प्लस 2 by 3 ने सुद्धा पूर्ण ब्रॅकेटला काय करायचंय मल्टिप्लाय करून घ्यायचंय. m into m square minus as it is m into 7 upon 3 7 upon 3 m plus as it is 2 upon 3 into m 2 by 3m plus minus minus गुणाकारात 3 त्रिक 9 होणार आहे आणि 7 दोन्ही 14 होणार. पुढे m स्क्वेअर as it is मायनस बेस सेम आहे बघा. बेस सेम अपूर्णांकामध्ये फ्रॅक्शन मध्ये बेस सेम असेल मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं किंवा मायनस प्लस मायनस करायचं. आता यांची वजाबाकी होणार आहे. ओके, वजाबाकी म्हणजे इथं 3 आणि 7 मधून 2 गेले 5 5 काय येणार आहे तुम्हाला 5m 5 अपॉन 3m मायनस 14 अपॉन 9 ॲज इट इज. ओके, मायनस 14 9 अपॉन ॲज इट. इथं बेस कसा आहे सेम, मी ॲज इट इज जसाला तसा ठेवला आणि मायनस प्लस वजाबाकी केली 7 मधून 2 गेले 5 राहिले. तसंच आपल्याला ह्याचं सुद्धा करायचं. इन ब्रॅकेट x प्लस 1 अपॉन x सेकंड ब्रॅकेट x मायनस 1 अपॉन x राईट. नेक्स्ट इज x ने त्या पूर्ण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या आणि प्लस 1 अपॉन x ने सुद्धा सेकंड ब्रॅकेटला काय करा मल्टिप्लाय करून घ्या. चला गुणाकार करून घेऊया आपण. आता x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू 1 अपॉन एक्स 1 कारण की x गुणवले 1 छेदस्थानी x x x कॅन्सल राहिला 1 x x कॅन्सल राहिला किती 1. त्याच पद्धतीने बघा पुढे प्लस 1 अपॉन एक्स इंटू एक्स 1 मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 अपॉन एक्स 1 इंटू 1 1 x into x x square means minus 1 upon x square. Okay, next step is जरी तुम्हाला एखादं गणित समजत नसेल तर तुम्ही थोडंसं पाठीमागे रिवाइज करून व्हिडिओ पाहू शकता. हे -1 + 1 गेट कॅन्सल x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x स्क्वेअर ॲज इट इज. ओके, या पद्धतीने लास्ट क्वेश्चन राहिला आपला 9 नंबरचा म्हणजे तुमचं प्रॅक्टिस पूर्ण संपून जाणार आहे. बघा ह्याला सुद्धा कसं सोडवायचं. 1 अपॉन y प्लस 4 सेकंड ब्रॅकेट 1 अपॉन y मायनस 9. आता सांगितल्याप्रमाणे या 1 अपॉन y ने या पूर्ण ब्रॅकेटला काय करा गुणून घ्या 1 अपॉन y मायनस 9 आणि प्लस 4 ने सुद्धा या पूर्ण ब्रॅकेटला काय करा मल्टिप्लाय करून घ्या. चला करून घेऊ. 1 अपॉन y इंटू 1 अपॉन y 1 अपॉन y स्क्वेअर. आता सांगितलं मी तुम्हाला y इंटू y स्क्वेअर 1 इंटू 1 1 चा स्क्वेअर 1च असतो मायनस 1 अपॉन y इंटू 9 9 अपॉन y प्लस. ओके, लाईट गेलेली आपण इथंच थांबूया.